दादांनी केल्यामुळं आम्हाला त्याबद्दल पूर्ण विश्वास आहे। आता हा दसरा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र नगद नारायणगड या ठिकाणी जो दसरा मेळावा होतोय, पारंपरिक दसरा मेळावा, या दसरा मेळाव्यासाठी मुस्लिम बांधव देखील सहभागी होणार आहेत आणि दलित बांधव देखील सहभागी होणार आहेत। त्यांनी तशा अनुषंगाने बैठक देखील घेतलेली आहे। केज जो मतदारसंघ आहे त्या केज मतदारसंघातून 100 गाड्या घेऊन मुस्लिम आणि दलित बांधव हे या नगद नारायणगडावरील दसरा मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत। माझ्यासोबत केजचे नेते आहेत आणि विशेष म्हणजे मुस्लिम बांधव देखील या ठिकाणी आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने ठरलंय आणि या दसरा मेळाव्यासाठी जात आहे? विचाराचं सोनं लुटण्याचा कार्यक्रम म्हटलं जातं, नेमका कसा हा प्रोग्राम असणार आहे? हां, तर आता काय झालं की मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे तर दसरा मेळावा होत आहे आणि त्या दसरा मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून तिथले मठाधिपती महाराजांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी 2 तारखेला मीटिंग बोलवली होती आणि त्या मीटिंगला सर्व 18 पगड जातीच्या लोकांना उपस्थित राहण्याचं आव्हान केलं होतं। त्यामुळं आम्ही त्या मीटिंगला तिथं गेलो। गेल्यानंतर त्या ठिकाणी मराठा बांधवांनी आमचा यथोचित सन्मान केला, आम्हाला सत्कार केला, आम्हाला बोलण्याची संधी दिली, आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण समाविष्ट करून घेतलं। त्याचा आम्हाला मनस्वी खूप आनंद आहे आणि हे अशा पद्धतीचा सामाजिक चळवळीचा मेळावा पहिल्यांदा इथे होत आहे। त्याबद्दल मी महाराजांचं आणि मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना समाविष्ट करून घेतलं आणि त्या दिवशीपासूनच आम्ही आज दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी जी तयारी सुरू केलेली आहे, गावागावात जाऊन आम्ही मुस्लिम समाज दलित समाजमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही 100 गाड्या केज मतदारसंघातून घेऊन आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहोत आणि तसेच उद्यापासून माझा संवाद दौरा केज मतदारसंघापासून चालू होत आहे। त्या दौऱ्याचं उद्दिष्ट एकच आहे की मनोज दादा जरांगे यांनी मुस्लिम समाजाबद्दल दलित समाजाबद्दल जी व्यक्त केलेली भावना आहे की मुस्लिम समाजाला विनाकारण त्रास दिला जातो, विनाकारण त्यांना वेटीत धरलं जातो, पण इथून पुढे मी त्यांच्या बरोबर आहे आणि तिथून पुढे पाहू काय त्यांना त्रास होतोय ती कसा होतोय ती, अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली आणि मुस्लिम समाजाचं आरक्षण सुद्धा कसं मिळत नाही ही भावना त्यांनी व्यक्त केली। म्हणून त्यांच्या भावनेला ओ देऊन आम्ही आज उद्यापासून प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक मुस्लिम समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत, दलित समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांचे विचार, त्यांची भावना त्यांच्यापासून पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही सामाजिक चळवळ ही बांधिलकी ठेवून जी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये शेवटपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाची लढाई लढून जसं मराठा समाजासाठी आरक्षणाची गरज आहे तशीच मुस्लिम समाजाला आहे, तसेच 18 पगड जातीच्या बायडर ओबीसीला आहे, तर तिची लढाई आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढत असताना आम्ही सर्व समाजाला एकजूट करून त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई आम्ही सगळे मिळून लढणार आहोत आणि त्यांच्या विचाराची शिदुरी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही संवाद दौरा करणार आहोत। मात्र आपण जर पाहिलं तर या अगोदर देखील अनेक दसरा मेळावे होतात, पण आत्ता जी बीड जिल्ह्याची परिस्थिती आहे, सामाजिक लोकसभेनंतर जी सामाजिक दुही निर्माण झालेली आहे, ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद देखील लावण्याचा प्रयत्न केला जातो, तशा पद्धतीने देखील भासवलं जातं। मात्र यावरती पर्याय म्हणून हे असं असू शकतं का आणि सर्व लोक 18 पगड जाती धर्माचे लोक जर नारायणगडावर एकत्रित आले तर हा एक वेगळा मेसेज आहे? नाही, ह्या समाजाची ह्या मेळाव्याची सुरुवातच तशी झालेली आहे। 2 तारखेला जेव्हा त्यांनी बैठक घेतली त्यावेळेस 18 पगड जातीच्या लोकांना उपस्थित राहण्याचं आव्हान केलं, म्हणजे सुरुवात त्या पद्धतीची आहे आणि ह्या मेळाव्यामध्ये 18 पगड जातीचे लोक, दलित असेल, मुस्लिम असेल, मायनर ओबीसी असेल, मराठा असेल, हे मोठ्या संख्येत लाखोच्या संख्येने तिथे उपस्थित राहणार आहे आणि विचाराची देवाणघेवाण करणार आहे आणि विचाराचं सोनं लुटणार आहे आणि ह्याच्यातून नवीन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दृष्टिकोनातून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून पाहिलेला महाराष्ट्र निर्माण करण्याची एक मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे, ह्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही। ताई, दलित बांधव देखील यामध्ये सगळे सहभागी होत आहेत, नेमकं कसं पाहता या मेळाव्याकडं आणि तिथं गेल्यानंतर नेमकी काय जरांगे पाटील काय बोलणार आणि त्यांच्याकडून कुठल्या विचाराचं सोडलं आहे असं काय उत्सुकता आहे? अलीकडे जर तुम्ही बघत असाल तर खऱ्यानेच समाजामध्ये दलित आणि मुस्लिम फारसं सुरक्षित दिसत नाही। हा म्हणजे थोडंसं या ठिकाणी वेगळं वातावरण दिसतंय। तर निश्चितच जे मनोज दादा जरांगे पाटलांनी ही जी लढाई सुरू केली तर सर्व 18 पगड जातीला सोबत घेऊन लढाई आहे। हा दसरा मेळावा तो वैचारिक मेळावा आहे त्या ठिकाणी। तसं जर बघितलं तर दसऱ्याच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा धम्मदीक्षा देऊन आम्हाला त्या पद्धतीचं आयुष्य दिलं किंवा आमचं जीवन दिलंय, पण हे सगळं करीत असताना कुठंतरी आमच्या अधिकारावर, आमच्या हक्कावर गदा आल्यासारखंही वाटतं आणि आम्ही सुरक्षित कधी कधी फील करत नाही, कधी कधी संविधान सुरक्षित आहे असं फील होत नाही। तर ह्या सगळ्या अनुषंगाने तिथे जर विचाराची लढाई
होत असेल, विचाराचं सोनं जर लुटलं असेल तर निश्चितच सगळ्या दलित बांधवाकडून त्या दसरा मेळाव्याला खूप खूप शुभेच्छा आणि आमचा सहभाग असेल. आतापर्यंत मनोज दादांची जी दलित बांधव असतील त्यांच्या संदर्भातली भूमिका कशी वाटते तुम्हाला, आणि खरंच जे प्रश्न आहेत दलित समाजाचे ते प्रश्न सोडवण्यासाठी नेतृत्व म्हणून ते करू शकतात असं वाटतं का? मला काय म्हणायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे नेत असताना त्यांनी सगळ्या बहुजनांना 18 पगड जातीला सोबत घेतलेला आहे आणि जरांगे दादा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पाईक आहेत. त्याच्यामुळे ते कधीही म्हणजे अन्यायाचं तर सोडाच, पण त्यांच्या भूमिकेशी ठाम राहतील असा माझा विश्वास आहे. काय सांगाल, या मेळाव्यामध्ये सहभागी होत आहे, काय अपेक्षा असेल भाषणामध्ये? आमचे नेते माननीय हरुणभाई इनामदार साहेब यांनी जे उद्यापासून जे केस विधानसभा मतदारसंघामध्ये संवाद दौरा ठेवलेला आहे, त्या संवाद दौऱ्यामध्ये मी एक आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी उद्यापासूनच त्या संवाद दौऱ्यामध्ये सहभागी आहे व माझ्यासारखे जे युवक आहेत ते जास्तीत जास्त युवक आंबेडकर चळवळीतले आम्ही गडावर माननीय हरुणभाई इनामदार साहेब यांच्या माध्यमातून आम्ही त्या मनोजदादा जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहोत. आपण पाहतो या भावना आहेत, मात्र मुस्लिम बांधवांचे जे प्रश्न आहेत, आरक्षणाचा प्रश्न असेल, अनेक वेळा जे हल्ले होतात, त्याचबरोबर मुस्लिम धर्मगुरूच्या संदर्भात वेगवेगळे वक्तव्य केले जातात, तर या सगळ्याच्या संदर्भामध्ये जर उत्तर शोधायचं असेल किंवा मुस्लिम समाजाला हक्क मिळवून देण्याच्या अनुषंगाने ज्या पद्धतीने मराठा समाजाची लढाई जरांगे पाटलांनी लढवली, त्याच पद्धतीने अनेक वेळा बोलून दाखवले की मुस्लिम समाजाला देखील आरक्षण मिळवून देणार आहे. खरंच वाटतं या सगळ्या गोष्टी होतील आणि विश्वास आहे तुम्हाला? जर खरी शिवशाही या महाराष्ट्रामध्ये असती किंवा देशामध्ये असती आणि शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य जर असतं तर निश्चितच या ठिकाणी मुस्लिम समाजाने 18 पगड जातीला न्याय मिळाल्याशिवाय राहिला नसता. आणि तीच लढाई, तीच कमतरता मराठा योद्धा मनोजदादा जरांगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. म्हणून आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ह्यामध्ये जे आहे तर मुस्लिम समाजाला आणि दलित समाजाला 18 पगड जातीला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, आमचं आरक्षण आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्व समाजाला जशी आरक्षणाची गरज आहे तशी मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षणाची गरज आहे. आणि जी ही तोंडसुख घेणारे लोक आहेत, ते चुकीच्या पद्धतीनं भावना भडकवणारे लोक आहेत, ह्यांना सुद्धा पायबंद घालायचं असेल तर त्या ठिकाणी शिवशाहीचंच राज्य असलं पाहिजे, शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य असलं पाहिजे. आणि त्या विचाराचं राज्य असल्याशिवाय त्या सगळ्या गोष्टी घडणार नाहीत. आणि त्याची सुरुवात जरांगे दादांनी केल्यामुळं आम्हाला त्याबद्दल पूर्ण विश्वास आहे. आता हा दसरा मेळाव्याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारतो की जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभा करण्याची देखील भाषा बोलली गेली, त्यामुळे एकंदरीत मुस्लिम आणि मराठा एकत्रित आला, दलित बांधव त्यांच्यासोबत असतील तर महाराष्ट्रात परिवर्तन होऊ शकतं का? आणि आता तुम्ही सगळेजण त्यांच्या विचाराच्या चळवळीमध्ये एकत्रित आलाय, उद्या राजकीय भूमिका घेतली त्यात सुद्धा सोबत असणार का? जरांगे दादाबरोबर आम्ही आज खांद्याला खांदा लावून लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. सामाजिक चळवळ असेल, राजकीय चळवळ, कुठलीही चळवळ असेल, जो जरांगे दादा ठरवितील तो निर्णय अंतिम असेल. कसं तर दादा म्हणतील तसं. आपण पाहतोय मुस्लिम बांधव असतील, दलित बांधव असतील, एकूणच हे सर्वजण जो श्री क्षेत्र नगद नारायणगडावरती दसरा मेळावा होतोय त्या दसरा मेळाव्याला उपस्थिती लावणार आहे. त्याचबरोबर मनोजदादा जरांगे पाटील यांची जी काही पुढची भूमिका असेल, राजकीय भूमिका असेल, सामाजिक भूमिका असेल, आरक्षणाच्या चळवळी असतील, या चळवळीमध्ये आम्ही त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आहोत. ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा प्रश्न मनोजदादा जरांगे पाटील हे तळीस लावत आहेत, त्याच पद्धतीने मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न देखील सोडवतील असा विश्वास मुस्लिम बांधवांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे दलित बांधवांना सुरक्षा मिळवून देण्याच्या अनुषंगाने मनोजदादा पाटील यांच्याकडे देखील मोठ्या प्रमाणात दलित बांधव जो आहे तो अपेक्षा करत असतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.